नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करतो आहे तो सेल्स ग्रोथ प्रत्येक कंपनीची कशी आहे, ओके, ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 3 इयर्स. ओके, 10 वर्षाचा डेटा बघण्यात काही पॉईंट नाही. गेल्या 2 वर्षाचा डेटा बघायलाच पाहिजे. आणि क्वार्टर अँड क्वार्टर बघितलं तर जास्त आपल्याला कळतो की त्याचे सीझन्स कुठले आहेत, कुठल्या क्वार्टरमध्ये प्रॉफिट जास्त आहे आणि ऑब्व्हियसली सेल्स पण जास्त आहे, आणि कुठल्या क्वार्टरमध्ये तो सेल्स पण खूपच कमी आहे आणि प्रॉफिट पण खूप कमी आहे. जसं एअर कंडिशनिंग इंडस्ट्री झाली, नंतर पेस्टिसाईड इंडस्ट्री झाली, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स बघितले तर, हॉटेल इंडस्ट्री बघितली तर, आणि शुगर सेक्टर बघितलं तर, यांचे सीझन्स असतात. एका वर्षामध्ये 2-3 क्वार्टर चांगले आणि 2 क्वार्टर सायलेंट असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सेल्स काहीच नसतो विशेष, आणि प्रॉफिट पण नसतो, लॉसच असतो. ओके, तर याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघूया की सेल्स कोणाचे वाढलेले आहेत जबरी इन लास्ट 3 इयर्स. ओके, तर टॉप मी जे शेअर ट्रॅक करतो त्यामध्ये HBL पॉवर, ओके, ही जी कंपनी आहे त्याचे सेल्स 9 टाईम्स झालेले आहेत 12 क्वार्टरमध्ये. आता वी आर टॉकिंग अबाउट 3 इयर्स, तर 12 क्वार्टरमध्ये 9 टाईम्स सेल झाले आहेत. कॅन यू इमॅजिन 3 वर्षामध्ये 12 टाईम्स सेल झालेले आहेत. म्हणजे याचा CAGR पडतो 100% CAGR, मोर दॅन 100% CAGR. ओके, CAGR म्हणजे काय, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. त्यानंतर BHELचा पण सेल 9 टाईम्स झालेला आहे. ओके, फ्रॉम डिसेंबर 22 टू डिसेंबर 26. ओके, म्हणजे टिपिकली आपण घेतले ते 12 क्वार्टर्स. आणि त्याच्यानंतर MCX याचा सेल पण 10 टाईम्स झालेला आहे. ओके, V2 रिटेल सेल हॅज जम्प टू 11 टाईम्स इन 12 क्वार्टर्स, म्हणजे 3 वर्षामध्ये. ओके, त्यानंतर म्हणजे 100% CAGR वाला सांगतो. HPCL, IOCL, BSE 120%. ओके, ग्रोथ इन CAGR जास्तच, म्हणजे अप्रॉक्सिमेटली CAGR अप्रॉक्सिमेट सांगतो. टाईम्स मी तुम्हाला सांगतो किती टाईम्स वाढले शेअर्सचे सेल्स. BSEचं नेट प्रॉफिटच वाढलं 12 टाईम्स. ओके, नंतर HBL पॉवरचं सुद्धा नेट प्रॉफिट पण इक्वली वाढला आहे. BHELचा पण नेट प्रॉफिट तेवढाच वाढला आहे. MCXचा पण वाढला आहे. या EILचं पण नेट प्रॉफिट 21 टाईम्स वाढला आहे गेल्या 12 क्वार्टरमध्ये. मनाली पेट्रो याच्यामध्ये अदर इन्कम असल्यामुळे हा वाढला आहे 22 टाईम्स, पण इग्नोर दॅट. सनटेक रियालिटी 28 टाईम्स. त्याच्यानंतर आहे नवीन फ्लोरिन 1.7 टाईम्स. नॉट मच, बट दिस इज 20% CAGR. ओके, त्याच्यानंतर नेस्को 1.73 टाईम्स. ओके, लास्ट 12 क्वार्टर्स. ॲपल इंडिया, लेमन ट्रीचे सेल्स वाढलेत 20% CAGR प्रमाणे, आणि शेअर आला आहे खाली 110ला, परत बॅक टू 110 फ्रॉम 180. ओके, बघा तुम्हाला काय ॲक्शन घेऊ शकता का तुम्ही. आणि हॉटेल इंडस्ट्रीचे रिझल्ट्स मार्च क्वार्टरला फॅन्टॅस्टिक येतात. ओके, तसेच लेमन ट्रीचे पण येतील. नंतर गॉडफ्रे फिलिप्स, ऑब्वियसली दिस इज शो स्टीलर, तर ऑब्व्हियसली खूपच वरती आहे, त्यामुळे बघण्यात अर्थ नाही आहे, अडकून बसाल. नंतर केफिन टेक, ओके, 20% CAGRनी याचा नेट प्रॉफिट वाढला आहे, आणि शेअर 1200वरनं 900 किंवा 1000वर आला असेल. अमृतांजन 600वर शेअर आला आहे फ्रॉम 750. ओके, ग्रोथ इन प्रॉफिट इज 1.73 टाईम्स. त्रिवेणी टर्बाइन्स, HUH, हुटामाकी पेपर, इंडिया निप्पॉन इलेक्ट्रॉनिक्स और जो भी है, टुरिझम फायनान्स, पॉलिकॅब, वोल्टॅम, या सगळ्यांचे प्रॉफिट्स ग्रोन बाय 1.5 टाईम्स. ओके, नंतर वोल्टॅमचे सेल्स पण वाढलेत मोर दॅन 1.7 टाईम्स. त्यानंतर इंडिया निपॉन इलेक्ट्रिसिटी सेल्स पण वाढलेत आणि प्रॉफिट पण वाढलेत. कॅन्फिनॉम्स सेल्स वाढलेत, प्रॉफिट वाढलेत. ओके, मोर दॅन 21% CAGR. आता टिपिकली 21% तुम्ही जर सॅटिस्फाईड नसाल तर मग कठीण आहे. 21%च्या वरती खूप कमी कंपनी असतात की जे त्यांची ग्रोथ अशी होतात, तर ठीक आहे. नंतर अजून कुठले वाढलेत, 25% CAGRने पण वाढलेल्या कंपन्या आहेत. या बघूया आपण. ओके, सनटेक रियालिटी याचे पण नेट प्रॉफिट 28 टाईम्स वाढलेले, 12. त्याच्यानंतर इंजिनियर्स इंडिया तुम्हाला सांगितलं, इंडियन ऑइल सांगितलं, BSE, V2 रिटेल, MCX, BHEL. त्याच्यानंतर सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांचे वॉपिंग प्रॉफिट्स वाढलेले आहेत. 9 टाईम्स, 10 टाईम्स प्रॉफिट वाढलेले आहेत. PNBचे तर 7.8 टाईम्स प्रॉफिट झालेत क्वार्टर अँड क्वार्टर इन लास्ट 12 क्वार्टर्स. त्याच्यानंतर अडानी एंटरप्राइजेस, लुपिन, KEC इंटरनॅशनल, कोरोमंडल इंटरनॅशनल, निप्पो बॅटरी,
फॉरगेट इट, अदर इन्कममुळे झालेलं आहे. ओके, नंतर नाल्को ॲल्युमिनियम, ओके, डिक्सन टेक 6 टाइम्स, नवनीत 6 टाइम्स, BSE 5 टाइम्स, JSW स्टील, MCX, नंतर डिक्सन टेक, असे बरेचसे प्रॉफिट, ऑल पब्लिक सेक्टर बँकाचे प्रॉफिट 3 टाइम्स झालेले आहेत. ओके, तर ह्या ऑब्वियसली तुम्हाला जे शेअर्स ते खाली आहेत ते तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे. फंडामेंटल तुम्हाला मी सांगतो, टेक्निकल चार्ट बघूनच ते सगळं करायचं आहे तुम्हाला. आणि बेसिकली काय असतं, दर मार्केटमध्ये 2 व्हीलरला अजिबात मरण नसतं. 4 व्हीलरला टिपिकली डिसेंबर हेवी, मार्च हेवी असतं क्वार्टर, तेव्हा प्रॉफिट्स उत्तम होतात. त्यामुळे आता मार्चमध्ये लक्ष ठेवायचे कुठले, तर हॉटेल इंडस्ट्री आणि शुगर इंडस्ट्री. हॉटेल इंडस्ट्रीचे रिझल्ट्स उत्तम येतील मार्चमध्ये, डिसेंबरचे पण चांगले आहेत, मार्चमध्ये पण चांगले येतील. त्यामुळे हे शेअर सगळे वरती जातील इन अँटिसिपेशन ऑफ गुड रिझल्ट्स. आणि त्यानंतर रिझल्ट चांगले आले पण शेअर पडतो, कारण काय इतर लोकांनी, याच्या लोकांनी आधीच घेतलेलं असतं, कारण त्यांना माहिती असतं हे की मार्चमध्ये रिझल्ट चांगले येणारच हॉटेल सेक्टरचे, म्हणजे हॉटेल जसं इंडियन हॉटेल. त्यामुळे ते आत्ताच घेऊन टाकतात 650 रुपयाला. नंतर जेव्हा 900 किंवा 950 1000 जातो तेव्हा ते विकतात. आणि आमच्यासारखे लोक काय म्हणतात मग, अरे रिझल्ट चांगला आहे पण शेअर का पडला, त्याचं उत्तर मी तुम्हाला आता दिलेलं आहे. राईट, तुम्ही सुद्धा हेच करायला पाहिजे. तुम्हाला सेक्टरचं सिजनॅलिटी माहिती पाहिजे. शुगर आत्ता घेऊन ठेवा. ओके, कुठले शेअर घ्यायचे, तर बन्नारी अमन, त्याच्यानंतर दालमिया भारत शुगर, त्याच्यानंतर अजून कुठला बलरामपूर चिनी, ओके, नंतर अवध शुगर. काही दिग्गज कंपन्या आहेत की जे नॉर्मली उत्तम त्याची मॅनेजमेंट आहे, ट्रान्सपरंट आणि ऑनेस्ट मॅनेजमेंट आहे. उगार शुगर इज नॉट वन ऑफ देम, पण उगार शुगर ऑल्सो इज अ मटका. ओके, आता 37ला घेतला, तुम्हाला 55ला तुम्ही विकू शकाल. मे बी मार्च रिझल्ट चांगले येतीलच. ओके, तर असा हा सगळा प्रकार असतो. आधीचं तुम्हाला माहिती असतं जर तुम्ही अभ्यास केलेला असेल सेक्टर वाईज. ओके, आता AC सुद्धा आता रिझल्ट मार्चचे चांगले येतील, जूनचे पण चांगले येतील. त्यामुळे ACचे शेअर आता तुम्ही घेतले एअर कंडिशनिंग सेक्टरचे, म्हणजे टिपिकली व्हर्लपूल आहे किंवा सिम्फनी आहे, राईट, व्होल्टाज आहे, हे जर शेअर तुम्ही आता घेतलं तर पुढच्या तुम्ही 6 महिन्यामध्ये नक्कीच 20% प्रॉफिटमध्ये 6 महिन्यामध्ये विकू शकाल. ओके, किंवा 15% तर मिनिमम मिळते. ब्लू स्टार आहे त्याच्यामध्ये, ब्लू स्टार इज ग्रोईंग लाईक रॉकेट. ओके, त्याच्यानंतर अडाणी ग्रुपचे आता सगळे शेअर पडलेले आहेत. अडाणीचे सुद्धा तुम्ही जर घेतले आता, ओके, पण ऑब्व्हियसली चार्ट बघूनच घ्यायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्यायची. अल्कली, आता अल्कली शेअर मे बी अल्कली सेक्टर मे टर्न अराउंड इन नेक्स्ट 6 मंथ्स. त्याच्यामुळे आता सगळे अल्कलीचे शेअर्स पडलेले आहेत, ते तुम्हाला खूपदा सांगितलं आहे. त्यामध्ये टाटा केमिकल्स आला, गुजरात अल्कली आला पब्लिक सेक्टर, GHCL आला, गुजरात हेवी केमिकल्स आला, आणि सुमिटोमो केमिकल्स आला आणि बोडल केमिकल्स आला. हे जे सगळे शेअर्स अल्कली सेक्टरचे शेअर, सध्या अल्कलीच्या प्राइसेस रॉक डाऊन आहेत. आंध्र शुगर इज ऑल्सो वन ऑफ देम. जरी शुगर नाव असलं तरी ते अल्कलीची कंपनी आहे. ओके, कॉस्टिक सोडा बनवते. अल्कली म्हणजे कॉस्टिक सोडा. तर या कंपनीचा पण सीझन असतो. ओके, या कंपनीचा सीझन 1-2 महिन्याचा नसतो, तो 3-3 वर्षाचा असतो. त्यामुळे 3 वर्षाचे शेअर्स बसलेले आहेत अल्कलीवाले, ते आता कधी वरती जाऊ शकतात, कारण अल्कलीची सायकल पण आता सुरू होईल. ओके, सेम थिंग इज अबाउट अमाइन्स. ओके, अमाइन्सची पण सायकल आता सुरू होईल अजून ते मे बी 3 महिन्यांनी. ओके, पण ऑटो सेक्टरला आणि ऑटो कॉम्पोनंटला कधीच मरण नसतं. याची 12 महिने सायकल असते आणि दरवर्षी असते. या बँक, PSU बँक तर काय विचारायलाच नको. मी जे व्हिडिओ केले आहेत आणि PSU बँकेवर मी जवळजवळ 20-25 व्हिडिओ केले आहेत. इंडियन बँकवर केला, साऊथ इंडियन बँकवर केला, स्टेट बँकेवर तर 3दा केला, 4दा केला, PNBवर केला, बँक ऑफ इंडियावर केला, जम्मू अँड काश्मीर बँकवर केला. ओके, तर जम्मू अँड काश्मीर बँक सोडून इतर युको बँकवर केला. युको आणि जम्मू काश्मीर बँक सोडून सगळे शेअर 30 ते 40% वरती गेलेले आहेत. राईट, तुम्ही जर माझे व्हिडिओ ऐकले असतील तर तुम्ही नक्कीच प्रॉफिट आत्तापर्यंत तुम्हाला तो दिसतो आहे. युनियन बँकवर पण केला. युनियन बँक 192, कमॉन, आय हॅड डन व्हिडिओ ॲट 120 रुपीज. ओके, आणि मी काय ब्रॅक करत नाही आहे. इट वॉज अ कॉमन सेन्स की सध्या PSU बँक रिझल्ट चांगले असून जर पडलेले असतील तर इट इज कॉमन सेन्स. ओके, नो ब्रेनर, ज्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हणतात नो ब्रेनर. तर त्याला काही बुद्धी लागत नाही, कारण मार्केटमध्ये पण याला विशेष बुद्धी लागत नाही. कॉमन सेन्सिकल आमचे जे व्हिडिओ आहेत ते बघा, हे गाईड म्हणून वापरा आणि तुमचं कल्याण होईल. आणि सोचकर समजकर करायचं. स्वतः तुम्हाला जर पटलं तरच करा, नाही तर करू नका. मी सांगतो म्हणून करू नका. तुम्हाला पटलं पाहिजे. मी ट्रान्सपरंटली तुम्हाला सगळं सांगतो आहे. 44 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो आहे. माझा जर्नी पण तुम्हाला मी सांगितला. हाऊ आय क्विट द जॉब ॲट द एज ऑफ 50 ओनली बेस्ड ऑन मार्केट इंटेलिजन्स. राईट, आणि त्या बेसिसवरच मी अजून माझे उत्तम जीवनकाल चाललेला आहे. नो रिग्रेट्स अबाउट क्विटिंग द जॉब व्हॉट्स एव्हर. आणि आता मी माझ्या फॅमिलीला पण सांगतो की यू शुड ऑल्सो डू द सेम थिंग ॲज यू कम इन टू मिडल मॅनेजमेंट लेवल. ओके, बेटर डोंट टेक एनी रिस्क, कम आउट अँड स्टार्ट युअर ओन बिझनेस, वर्क फॉर युअर सेल्फ. आणि तुम्हाला जे 45 वर्षाच्या वरची मुलं आहेत किंवा माणसं आहेत त्यांना मी हेच सांगेन की शिकून घ्या 2 वर्षामध्ये. याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. तुमच्याकडे कॅपिटल आहे आणि ते कॅपिटल वाढतंच वाढतं. ओके, निफ्टी 50मध्ये जरी तुम्ही टाकलं ब्लाइंडली तरीसुद्धा ते वाढेल. का बाकी काही करू नका, फक्त खर्चावर कंट्रोल करा आणि ऑब्व्हियसली तुमचं बॅलन्स इन्व्हेस्टमेंट पाहिजे. ओके, सगळ्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे, सगळ्या
ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. बारिंग द रिअल इस्टेट ओनली वन, ओके, व्हेर यू स्टे. नाही तर उगीचच्याकडे 3% रिटर्न मिळतं फक्त दुसऱ्या घरावर भाड्याने दिलं तर, राईट. आणि ते डिप्रिशिएट होत गेलं तर जो फ्लॅट सध्या तुम्ही समजा काही 20 वर्षापूर्वी 50 लाखाला घेतला आहे तो 2 कोटीला जात होता आत्तापर्यंत, मे बी वर्षापूर्वी जात होता, पण आता जात नाही. नाव इट इज डिप्रिशिएटिंग व्हॅल्यू अँड विल गो ॲट ओनली 169, 170 लॅक्स. त्यामुळे मार्केटची सायकल रिअल इस्टेटची अशी असते, ओके, वाईल स्टॉक मार्केटची सायकल अशी वरतीच जाते, ओके, फॉरएव्हरचे मध्ये पडते, राईट, पण ओव्हरऑल डायरेक्शन इज अप. जसं म्हणतात ना, आदमी और मार्केट को ऊपर ही जाना है, नीचे जाना ही नहीं है. बीच बीच में जाता है नीचे, लेकिन फिर उछल के ऊपर आता है. जसं आत्ता जे मार्केट सबड्यूड आहे, गेले जवळजवळ 1.5 वर्ष झालं किंवा 14 महिने झाले असतील, पण जेव्हा उसळेल ना मार्केट तेव्हा तुम्हाला कळणारच नाही की तुमचा फोलिओ एकदम कसा वाढला. 10, 20, 30, 50% वाढेल, ओके. पण त्याला वेळ लागेल, पण त्यासाठी पेशन्स दाखवायला लागेल ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे स्टडी करा, कोणाचे सेल्स वाढत आहेत, कोणाचे सेल्स बरोबर प्रॉफिटही वाढत आहेत, कोणाचे सेल्स वाढले 10%, प्रॉफिट 11% वाढलेत किंवा प्रॉफिट 15% वाढलेत. असं पण शेअर्स आपण पुढचा व्हिडिओ करूया आणि त्या बेसिसवर तुम्हाला शहाणे करतो आहे. तुम्ही शहाणे व्हा, शिका आणि सरस्वतीची पूजा करा आणि त्याच्यामुळे लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुमच्या दारात येईल. लक्ष्मी विल फॉलो यू, राईट. यू डोंट हॅव टू वर्क फॉर मनी, द मनी विल वर्क फॉर यू, ओके. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि श्रीमंत व्हा, ओके. समृद्धीचा मार्ग एकच आहे की शिका. गाईड म्हणून माझं चॅनल परत बघा आणि आय हॅव प्रोव्हन माय टॅलेंट ऑर माय विजडम आणि आय एम नॉट ब्रॅगिंग अबाउट इट ऑब्वियसली. It happens, okay, it happens over a period of time if you select good shares and sit on them, again sell at the right time, book the profit, enjoy the life also parallelly. Enjoying life is also important and obviously selling the stock is also important. त्यामुळे 2 अकाउंट तुम्हाला उघडायला खूप सांगितलेलं आहे बरेच वेळेला. एक ॲसेट्स साठी आणि दुसरा P&L, इयरली P&L साठी तुम्ही उघडा आणि त्यातनं एन्जॉय करा, ओके. ॲसेट्स वाढतच राहतील तुमचे. ॲसेट्सचा पोर्टफोलिओ कधी विकू नका. मे बी यू कॅन सेल वन्स इन 10 years, बट जो पोर्टफोलिओ म्हणजे जो दुसरा पोर्टफोलिओ असेल P&Lवाला, की दरवर्षी तुम्ही घ्यायचे आणि विकायचे त्याच्यामधून तुम्ही विका आणि लाईफ एन्जॉय करा, ओके. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.